तिकडून येत होतो तिकडून इकडे येत होतो बॉटल धरून चाललो पुन्हा 2 नंबरचा मुलगा आला त्याच्या गाडीचा आवाज घेतला मला म्हणला आजी मी काकाच्या गाडीत नको जाऊ आपण बसच माझ्या हातातून सुटलं सोडलं बॉटमा इथून एकच पळत गेलो पण एवढाच अंतर उपनेर एवढा मा एवढा अंतर आणि जसं ते मोर 4 पाऊल पळालं तसं ते गवतातून निघलं तसं त्याच्यावर बसला असणार आहे जेब टाकली जेब अशी टाकली तर पोरा उचली तर कसं असं उचललं तसं गवतात घेऊन तशी मी मोठ्याने आरडली म्हणजे 2 नंबरचं पोर खालून येत होतं गाडी घेऊन मोटरसायकल त्यांनी ती गाडी तिथंच टाकून दिली आरडलं म्हणजे ड्रायव्हर तर 2 जण गवतात घुसले आणि आम्ही रस्त्याकडून आरडलो मग आरडल्यानंतर त्यांनी पोराला सोडलं आणि तिकडं पळाला तिकडं पळाल्यानंतर तिकडं ते किळीवाला होता त्यांनी बघितलं तर 2 नंबरवाला पोर आमचं पळत चालत वाघा म्हणला काय झालं तर म्हणलं वाघाने पोर नेलं म्हणलं अरे वाघाच्या तोंडात पोर नव्हतंच तुम्ही गावतात पागा म्हणून 3 जण गावतात घुसली पागायला तर पोर त्यांना काय गावाने तेवढं हे पग असतोपर्यंत पोर गावतातून बाहेर आलं रोडच्या कडेला मग त्यांच्या मोठ्या सुनांनी उच्चारलं इकडे तिला ते चढता येईनी मग ते ड्रायव्हरच्या हातात दिलं मग त्या आणलं लगेच गाडी घालून 6 वाजले होते दिवस होता चालला हवा अंधार पडता गेला असतं मग म्हणता आलं असतं पण 6 वाजले होते म्हणजे माणसांची एवढी दणदण असते तरी एवढं दणदणीत वाघ येऊन बसतो रात्री 12 वाजेपर्यंत 3 वेळा वाघ इथं आलं आता रात्री समक्ष बसलेली होती यांनी बघितलं 12 वाजता 1 क्विंटल वाघ येतो होता आधी तोपर्यंत इथंच बसलेली बरं 30 दिवस वाघ येते तिथं 30 दिवस आम्ही कॅमेरा बसवला पोराने रोज मोबाईलवर बघायचं आहेच वाघ 2-4 पोरं बारीक बारीक कशी बरं सारखं माणसाने कवर राखण करायचं पोरांचं काहीतरी बंदोबस्त करा नाही तर मग आम्हाला सांगितलं सगळ्या काय करा गावकऱ्यांना सांगितलं सगळ्या त्याप्रमाणे करू बाबा तुम्ही काही लोक तिकडं नेऊन सोडतात तिकडून सोडलं का अजून इकडे येतात नाही त्यांना खायला भेटलं का माणसाला बरं शेतात काबं करायला जायची भ्या वाटायला लागले असं झालं बरं बाया माणसं संग कामधंदा सोडून का बायांबरोबर कामाला थांबतील का वावरामध्ये बाया दम धरतील का वावरात रात्री आपल्या अड्ड्यावर 12 वाजे ऊस केळी सगळं 100% टोटल ऊस आहे केळी पण आहे ना अख्ख्या रात्र आपल्या ते ऊसावाल्यांना झोप नाही ऊसाचा आडा इथं ऊस तोडणाऱ्यांची बोला रात्री ऊसाच्या अड्ड्यावर सुद्धा 2 वाघ गेलो रात्री 12 वाजता जाऊन फटाकडे वाजवले तिथं तेव्हा ते त्यांना वेगळी होती हा मग डॉक्टर बोलले तुमच्याशी पण ते पण कामाला येते ना त्यांनी दुसरी सांगितली तोंडातून द्यायची त्यामुळे आपल्याला ते कामाला आलं नाही तोंडातून द्यायची उन्हाची एक नाही निघतो बाहेर पण सांजची सकाळची वाटतच नाही त्यांना बाहेर फिरावं खेळल्यानंतर खेळलंच पाहिजे ना पोरांनी पण त्यांना खेळणं त्यांचं हेच आहे ना आपण लहानपणी खेळू नाही का त्या दिवशी नाही का मला इथं रस्त्याला 2 आडवे झाले मी मोटरसायकलच मागे फिरवली काही इलाजच नाही पुढे जाताची ना तोडीवाली इथून चालली होती यांनी गाड्या इथं फिरवल्या मागून मोठ्याने आम्हाला आवाज दिला वाघ किळीत गेलो म्हटलं बघ इथं वाघ येत किती वाजता 4:30-5च्या दरम्यान बाहेर येतात सुद्धा फार मुश्किल झाले बाहेर निघायचं बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.